नवापूर एरिया आमा येत हा विसरवाडी भागम चिचपाडा भागम आपे तरुण तरुण पोहा है क्या गांजा सिगरेट पीता हा आखान जय आदिवासी। आज 8 ऑगस्ट आणि या दिवशी आपे कोल्हा गावाम सांस्कृतिक कार्यक्रम जी 9 ऑगस्टादी आदिवासी दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे आयोजित होत आहे आणि या वर्षी सुद्धा तो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलो है। त्याम सरपंच साहेब तेजस दादा उपस्थित आखास ग्रामपंचायत मेंबर त्यामेने आम्ही मित्र जामा सेठ माजी पोलीस पाटील अरे आता सध्या पोलीस पाटील है अभय सिंग दादा त्यानंतर रिटायर झाला PSI आम्ही मित्र अजय दादा मारियल्ला DDC बँके डायरेक्टर सुमन शेठ आदिवासी कारखाना डायरेक्टर हर्या शेठ कामावेने आखाच मान्यवर माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि बालमित्र एक सुंदर आयोजन कोल्हा गावचाही कोलो है त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त हो। एक सुंदर दिही एक सुंदर कार्यक्रम आयोजित होत हा आणि ही अख्याज माता भगिनी है और सांस्कृतिक कार्यक्रम आनंद ली रोयला हेता पण त्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर आपे सुद्धा एक समाजा जबाबदारी है आणि ती समाजा जबाबदारी आपण पार पाडी रोयला है त्याबद्दल मनापासून तुम्ही सुद्धा आभार मानू। पण ही एक विनंती भी कहू की जी समाजा चालीरीती समाजाम जी काही घटना होई रोयल्या है त्या घटना भी आपण हेरा पडणारे है। ही तरुण मंडळी भी खूप है त्या आखा तरुण मंडळी मी मा विनंती है की येणाऱ्या दिहाम आदिवासी समाज व संघटित राह जोजे संघटन राह जोजे ज्या समाजा निमित्त आपे आखाई एकमेकांना सहाय्य करान जोजे मदत करान जोजे आज जर हेरा जाय तर ज्या खास मा तरुण बंधू भगिनी है त्या विनंती है की आपा वधारे जास्त कोई मोबाईल वापर करत हा पण त्या मोबाईल वापर जर आपण अभ्यासक्रमा जर उपयोग कयो तर एक तो हारो मार्गदर्शक है हारो मित्र है पण त्या मोबाईलला दुष्परिणाम जर हेरा जाय तर तो मोबाईल सुद्धा आपण वाईट मार्गाला ली जाई सके है। आणि आजची जी मा तरुण पिढी है त्या विनंती है की व्यसन जी लागलो है ती व्यसन आपे कोण वरान जोजे बऱ्याचशा नवापूर एरिया आमा येत हा विसरवाडी भागम चिचपाडा भागम आपे तरुण तरुण पोहा है क्या गांजा सिगरेट पीता हा आम्ही आज जोडीन विनंती है हेंके नाही वरान जोजे समाज वो अगला हो जान जोजे समाज सक्षम रान जोजे जर आज ने जर तरुण पिढी जर हेंकी जर काम कोती है री तर केस तरी आपे समाज ही कमजोर होती जाई रोयली है आणि या हटी आपण आखाई सार्वजनिकरित्या एकत्र रहीन या गोठील आळोदान जोजे की हेंकी नाही कोरान जोजे तुम्ही जी जीवन है सुंदर जीवन है परमेश्वराने दिलो है त्या जीवना आनंद आपे समाजासाठी आपे परिवारासाठी आपण दान जोजे पण तुम्हा ती 2 रुपया 20 रुपया 50 रुपया सिगरेट पी लेता हा आणि तो एक नशाईद आहे पण त्या आपे जीवन बर्बाद होई रोयलो है या असे कादो लक्ष दान तयार नाही है ती सुद्धा तुम्हा लक्ष दे जा येणारा तीही या तुम्ही आपे हाटी हारारान जोजे या हाटी आम्हा भी विनंती करत हा का आम्हा भी समाजा एक घटक है त्या लिदे ही आम्हा तुम्हाला विनंती कोई रोयला है तो नहीं तो एक तो आखी या भरताल काय पडले है आम्हा काय भी कोजे पे नहीं आम्ही समाज आहे समाजाला आम्हाला हारी दिशा देखाडा पडी हारो मार्ग आम्हाला देखाडा पडी समाज जर वाईट मार्गाला जातोय री त्या सरळ दिशा लियासाठी आम्ही सारखा नक्कीच प्रयत्न करणार आदे जर समाजा वेरा जाय जर ही माता भगिनी बोटले आहे जर आम्ही सरकार जर कदाई गोडवेरी तर ही माता भगिनी है एलिजिबिलिटी में आम्ही जन्म लेतो है आणि आम्ही आम्हाला संस्कार देणारी ही माता है आणि ही माता जर सक्षम सुरक्षित रोई ही व्यवस्थित रोई तर पुढची पिढी हारी निघी सके है पण आजकाल ज्या तरुण पोहियो है त्या सुद्धा कमी वयाम 15, 16, 17 वराम नाही पडते हा ही फार चुकीचं है जोगडा पद्धत ही फार चुकीची
झगड़ा पद्धत कवे का की 18 वर्षा पोही एरी 21 वर्षा पोह एरी तोवे तुम्हा झगड़ा पद्धत का आम्ही काही आखना नाही 15 16 वर्षा तुम्हा वराड कोयला केंकी चाली एकी नाही होई सके ज्या समाजा मापा जन्म लेतला आहे त्या समाजा काही ते बी देणं लागे आहे आणि जर येणाऱ्या जो पुढचं पिढी आहे पुढची जी आपे आदिवासी जात आहे आपे जमात आहे ती जर सक्षम मजबूत राहासाठी प्रत्येक कोहिल कमीत कमी 18 वर्ष बालिका लोक येईल वराड नाही कोणू ही प्रत्येक आई बापा ही प्रत्येक परिवार ही ठरवा जोजे गावचाही बी ठरवा जोजे नाही तर गावचा सुद्धा काही ठिकाणी पंच मंडळी आणि कादाल दोष नाही लावू पण पंच मंडळी सुद्धा हो व्यवहार करा जोजे जर 17 वर्षांपोही नाही पडते री तर 1 वर्ष गोऱ्यान सांभाळा दा 18 वर्ष जाई हरे नेते वराड कोयदा पण ही कायदा से गुन्हो है किमा वरांदा 2 4 8 15 दिहा अगला सुद्धा 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष पहियो नाही पडते हा पोलीस स्टेशन भी है मोक्को लागीज आहे बरोबर है त्या पोहाल भी जलाम थवा पड़े है पोहिल भी कारागृहाम जाम पड़े याका आपे दिही येता का नाही की नाही है सुशिक्षित समजदार समाज आपे निर्माण होणार जोजे आणि आजे जर आपा सुसंस्कृत एरी तर फक्त ही जी माता आहे ही हारी रीते बाळाल जन्म दे तो वेस तो पोह भी हारो तयार हो है आणि जी माता डेड आहे ती जर हारी रोई तर हारो पोह तयार होणारो तर एली शरीर एलो वय ही 18 वर्षापर्यंत विकसित हो है वाद है जर 15-16 वर्ष जर माता जर ती गर्भवती होई गई तर एली गर्भ पिशवी हानी रो है त्या बाळा विकास नाही होई सके त्या लिधे ती कुपोषित बालक निर्माण हो है आपे समाधान कुपोषित बालक नाही तयार होरान जोजे आपे समाधान मजबूत बाळक तयार होरान जोजे जर त्या मजबूत बाळक तयार उजवी तो वे आपे समाज आगला हो में वदनार है तर या काही गोठ्या है आज जोडून विनंती है आखा से वदारी ही माता भगिनी है ध्यान विनंती है आपे पोही केत जाहे पोहो केत जाहे ती इतवा ध्यान वायक व्यवस्थित समजदा बाबा हे की नाही कोणा आबी हे की नाही कोणा तुम्हा व्यवस्थित शाळेत जा कॉलेजाम जा आखो दिही आपा रानाम काम कोता मेहनत कोता आणि पोही नाही पडे पोह नाही पडत आपा काही कोणारा अरे जो काही कमावी नाही सके त्या ऋतुमा नाही पडते हा त्यावे रुपयो नाही है तो काही खाई नाही सके तो कादाल खावडी नाही सके त्या हरी नाही पडना हे की नाही चाले तुमान जर पोह राखना एरी पोह राखना एरी तो कमावतो पोह जोजे कमावतो पोह रोयो तोवेच तुम्हा भी त्या हरी वराड कोजा नाही तर तो भी काही नाही कमावे तुम्हा भी काही नाही कमावे असे बाकी निघी जात हा गुजराताल कामात काय अर्थ आहे याल अर्थ ना आके याल समाज ना आके जर तुमान समाजा व्यवस्थित रोयना रे तो पोह भी हिकलो जोजे पोही भी हिकली जोजे पागावे उभो रान जोजे काय ते भी व्यवसाय काय तो भी धंदो करान जोजे तोवेच तुम्हा नाही पडा नाही तो आयो आबो विचारे रानम काम कोते पासे तो पोह आके आया एलिल बा चापलेली देना है पैसा दे अरे हे तू लियल है तो एली जबाबदारी तो है ने आई आबा थोड़ी जबाबदारी है रोग मा मन हा कादाल रोग येतो एरी कादाल ही होतो एरी पण आई समाज आहे समाजासाठी हऱ्या गोठाई आखणारो चुकीचं नाही आखणारो या तरुण पोहा है यहान मी मा विनंती है आपा मोटरसायकल लीन पिता हरी गोठे 1 लाखा मोटर लीन चला 2 लाखा मोटरसायकल लीन चला पण त्यासाठी शिक्षण भी जरूरी है ही कहा तो आगला हो मी टिकणार आहे नाही तर काही टिकणारा नाही है पासे आपे जागा बिजान लिहिली पासे आपा काही कोणार आहे ती मोटरसायकल थोडी खा देणारी है बरोबर है ने काही कमावा तो आपण खा मिळणार आहे शिक्षण महत्व आहे शिक्षण ओरान जोजे पासे तो पोहो एरी का पोही एरी शिक्षण महत्व आहे शिक्षण पहा तर तुम्ही परिवार आगला हो में चाली नहीं तो आगला हो में नहीं चलणार हो अजय साहेब ही बोटलो है वो जर नाही बनतो नाही हिकतो तर आज PSI बनतो का नाही बनतो हे लोक कैसे ते जैसे हमाली कामाला जातो नाही तर बिजा रानाम काम करतो पण त्या शिक्षण त्या कामाम येनो त्या लिधे आज तो साहेब जाईन रिटायर झालो है आज जर नंदुरबारा कलेक्टर मॅडम जर ही ती भी एक महिला कलेक्टर है एली हिकी तो एली त्या खुर्ची में बोटली है उदाबादी कादा है ने बहुत कोलो है एली मेहनत कोली है परिश्रम कोलो है तो वे ता बोटली है हमें भी इच्छा है हमें भी एक दी बोही या नंदुरबारा कलेक्टर वरान जोजे या नवापूर तालुका एक दो तहसीलदार हमें भी बगिनी वरान जोजे एक दो बहाबी कलेक्टर वरान जोजे आज साखरी तालुका मैंने त्या भिलाटे मैंने एक तो भारूड समाजा कलेक्टर जायलो है ही नंदुरबार कलेक्टर रोई गयो कमी परिस्थिती तो हारो ही क्यों याच पद्धती से आपण शिक्षण व्यवस्था है जर शिका
तर व्यवस्थित होणार है। बोलो ज्या निमित्ताचे आखो शेवटी समाज एक है, या समाजा लागलेली जाईना एरी तर सुसंस्कृत पिढी आपे तयार होणार होते। बोलो ज्या निमित्ताचे आखो पुनश्च येणारा हा काळ 9 ऑगस्ट व आदिवासी दिन है। वो फक्त एकच दिन नाही, 365 दिवस आपण आदिवासी दिन साजरो करून आहे। आखा एकत्रित तुमच्या रोईना आहे। बोलो ज्या निमित्ताचे आखो तुम्ही मनापासून आभार मानू आणि मा बेन गोठ्या पुऱ्या कहो आखान राम राम देव रहे। टापो गावा में 16-17 वागदेव है और 10-10 रुपया फालो है। ये पठान जाहिर आखे दे दो तैयारी लग जा। जय आदिवासी।